चाइना ने ज़मीन पर कब्जा किया है। हम बार बार बोल रहे हैं, आज की बात नहीं है ये। चाइना लद्दाख में पेंगुइन लेक के आगे निकल चुकी है, ज़मीन पर कब्जा किया है। और हम देखते हैं, आप पूछते हैं कैसे देखेंगे। अमित शाह भी देख रहे हैं, नरेंद्र मोदी देख रहे हैं, दिल्ली के चुनाव प्रचार में भेजे हैं। हाँ, आम आदमी पार्टी पर हमले कर रहे हैं। आम आदमी पार्टी के ऊपर हमले करने से अच्छा है कि आप चाइना पर जाकर आंख दिखाइए। दिल्ली की चुनाव इम्पोर्टेंट नहीं है। लद्दाख की जो ज़मीन चाइना के कब्जे में गई है, आप उनको क्या करते हैं, सिर्फ बस लेटर लिखते हैं। मिस्टर अमित शाह कहते हैं कि कश्मीर का नाम बदलेंगे, कश्यप ऋषि के नाम से नाम करेंगे। लद्दाख भी कश्मीर का हिस्सा है और वहाँ चाइना घुस गया है, उसके ऊपर बात करिए। आपने 370 निकाला है ना, 370 निकालने के बाद चाइना की गतिविधियाँ क्यों बढ़ गई है, उसके लिए कौन जिम्मेदार है? लद्दाख में अगर चाइना घुस गया है, क्यों नहीं बात करते प्रधानमंत्री उसके ऊपर? ये बहुत ही सीरियस बात है राष्ट्रीय सुरक्षा के लिए, इतना ही मैं कहूँगा। और हमारी सरकार इस मामले में गंभीर नहीं है। सब मणिपुर की जो सीएम उन्होंने सॉरी कहा, लेकिन एक बार फिर हम देख रहे हैं कि वहाँ पर हिंसा वापस बढ़ गई। देखिए, सॉरी नहीं, ये सरकार बर्खास्त करनी चाहिए। सॉरी करने से क्या होता है? मणिपुर की सरकार तुरंत बर्खास्त करनी चाहिए। वहाँ हिंसा वापस बढ़ गई है। कल मणिपुर के एक ज़िले में एसपी के ऊपर हमला हुआ है, बराबर ना? एसपी के ऊपर हमला हुआ है कल। और मैंने कहा ना, सरकार है कहाँ? ना दिल्ली में है ना मणिपुर में है। चुनाव में बिजी रहती है सरकार। कैसे है ये लोग? ठीक आहे, आता विचारा. सर, घुले याला मुख्य आरोपीला आता अटक करण्यात आलेली आहे. साठेने देखील कबुली दिलेली आहे खंडणी प्रकरणात. एक लक्षात घ्या, ह्याच्यावरती रोज प्रश्न विचारणं आता थांबवलं पाहिजे. हे प्रकरण आता पोलिसांच्या तपासामध्ये आहे आणि न्याय प्रविष्ट होईल. ज्या दिवशी आपल्याला असं वाटेल की पोलिसांचा तपास योग्य दिशेने जात नाही, त्या दिवशी प्रश्न विचारले पाहिजे. पोलिसांवरती जनतेचा दबाव आहे, विरोधी पक्षाचा दबाव आहे. पोलिसांनी किंवा CIDनं आतापर्यंत केलेली कारवाई, मला असं वाटतं त्याच्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. रोज उठून नवा प्रश्न विचारायचा, पोलीस तपासामध्ये बाधा येईल असं आता काही दिवस करू नये. जर प्रकरण आपल्याला हे योग्य दिशेने न्यायचं असेल, गुन्हेगारांना खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोचायचं असेल, तर मला असं वाटतं की बीडमध्ये आता सुरेश धस पुरेसे आहेत. सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे. धस साहेब आमचे जे काय बोलत आहेत ते फडणवीसांच्या आशीर्वादाशिवाय बोलणार नाहीत. तर जे काही त्यांचं चाललेलं आहे, याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांना सुद्धा बीडमधला हा दहशतवाद बंदुकीचं राज्य मोडून काढायचं आहे. ज्या दिवशी मला वाटेल, आम्हाला असं वाटेल की यात काहीतरी पडद्यामागे वेगळं घडतं आहे, त्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा या प्रश्नाला वाचा करू. पण राऊतसाहेब, बीड किंवा परभणी या विरोधी पक्षातले सगळे नेते त्या ठिकाणी गेले, भूमिका मांडल्या, पण एवढे दिवस हे घडतं आहे. उद्धव ठाकरे या भूमिका मांडणं म्हणजे काय असतं? नाही, तुम्ही जे म्हणताय तिथे जाऊन भूमिका मांडणं, राजकारण करणं, यापेक्षा तपासाच्या संदर्भात प्रश्न निर्माण करणं जे आम्ही करत राहिलो या राजधानीमध्ये बसून, ते महत्त्वाचं आहे. मोर्चाला जाणं, तिथे जाऊन पत्रकार परिषद घेणं, हां, तपासामध्ये विस्कळीतपणा आणणं, या गोष्टी अशा प्रकरणात टाळायला पाहिजे. परभणीतले सूर्यवंशी आणि बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या दुःखद आहेत. त्यांच्या कुटुंबावर डोंगर कोसळलेला आहे आणि नक्कीच उद्धव ठाकरे लवकरच त्यांच्या कुटुंबांना जाऊन भेटणार आहेत. राजकारण करण्यासाठी नाही, दोघांच्याही कुटुंबांना जाऊन भेटतील. आम्ही वाट पाहत होतो पोलीस काय कारवाई करत आहेत, आरोपींना अटक होते की हळूहळू सगळे आरोपी अटकेत जातील. हे जेव्हा होईल तेव्हा आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनाला जाऊ, राजकारणाला जाणार नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे आता एनडीएमध्ये जाण्याचे सूरच लागले असं आशिष देशमुख म्हणतात.
कोण आशिष देशमुख? कुठल्या पक्षात आहेत ते सध्या? आधी कुठल्या पक्षात होते? ज्यांनी 4 पक्ष बदललेले आहेत त्यांनी अशा विषयावर चर्चा करू नये. आशिष देशमुख यांना आम्ही चांगलं ओळखतो, तरुण नेते आहेत, पण ज्यांचं संपूर्ण राजकारण पक्षांतर करण्यात गेलेलं आहे त्यांनी या विषयावर न बोललेलं बरं. राऊत साहेब, काल ज्या प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझा असा मी असं म्हणतोय, भविष्यामध्ये जरी आज सत्ता असली मोदी आणि शहांची, तरी NDAच्या कशा चिरफळा उडतायत ते पहा. राऊत साहेब, काल ज्या प्रकारे सामनामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक तुम्ही केलं, सामना संपादक येऊन त्यांच्या गडचिरोली दौऱ्याचं, फडणवीसांकडूनही प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे, त्यांनी आभार मानले, धन्यवाद असं म्हटलं. चांगला आहे, सामना वाचतायत, सामना वाचतायत. सामना वाचणं ही एक सुंदर सवय आहे. आणि जे सामना वाचतात, मग सत्ताधारी असतील, विरोधी पक्ष असतील, त्यांचं भविष्य उज्ज्वल असतं. सामना हा सगळ्यांचा आहे. मराठानंतर सामना या महाराष्ट्राची भूमिका मांडण्यासाठी निर्माण झाला. सत्य आणि असत्य काय आहे या भूमिका सामना घेत असतो. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलं, आम्ही त्यांचं कौतुक केलं. बीडच्या संदर्भात आम्ही त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर त्या टीकेचा योग्य उपयोग झाला आणि त्यांनी बीडच्या बाबतीतसुद्धा काही चांगली पावलं टाकली. सरकार जे असतं, मुख्यमंत्री असतो, हा एका पक्षाचा नसतो, हे लक्षात घ्या. तो राज्याचा असतो. राज्याच्या हितावर जर कोणी चांगलं काम करत असेल, मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, तर नक्कीच आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे. हे काय व्यक्तिगत उणीधुणी काढण्याचं व्यासपीठ नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी पक्षविरहित जर सत्ता राबवली तर का नाही महाराष्ट्र त्यांचं कौतुक करणार? पण मागच्या 2.5-3 वर्षामध्ये त्यांची पावलं ही चुकीच्या दिशेनं पडली आणि त्यांना चुकीच्या लोकांच्या कोंडाळ्यात ते अडकले. त्याचा परिणाम महाराष्ट्राला आणि आपल्या राज्यव्यवस्थेला आणि राजकारणाला भोगावे लागले. राऊत साहेब, आणखी एक आहे की EVM संदर्भात जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत, काल जानकर यांनी असा आरोप केलेला आहे की या EVM घोटाळ्यामागे किंवा या सगळ्या यंत्रणेमागे जे काही निकाल लागले त्यामागे मोहित कंबोज. बघा, EVM घोटाळ्यामागे भारतीय जनता पक्ष आहे. उत्तम जानकर हे ज्या भागातून निवडून आले तिथे मरकडवाडी आहे. मरकडवाडीच्या लोकांनी जे बंड केलं रस्त्यावर येऊन, मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी ते रस्त्यावर उतरले आणि तिथे 144 कलम लावलं. त्याच्यामुळे संपूर्ण देशामध्ये EVMचा घोटाळा काय आहे हे समोर गेलं. ते उत्तम जानकर जेव्हा समोरून काही गोष्ट सांगतायत EVM संदर्भात, तेव्हा तो विषय गांभीर्याने घेतला पाहिजे. दुसरा एक विषय होता राऊत साहेब, लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात काही नव्या डेव्हलपमेंट समोर येत आहेत. अपात्र ज्या लाभार्थी आहेत त्यांचे पैसे आता पुन्हा सरकार आपल्या खात्यात जमा करून घेत आहे. अर्जांची छाननी सुरू झाली. बघा, त्याच्यावरती लाडक्या बहिणी आणि सरकारमधला हा विषय आहे. आता आम्ही लाडक्या बहिणींमुळे जिंकलो असं सरकारचं म्हणणं आहे. मग आता ज्यांचे पैसे तुम्ही परत घेणार आहात त्यांची मतंही परत द्या. हा विषय जो आहे अत्यंत गंभीर आहे. यात फार मोठा घोटाळा झालेला आहे. निवडणुका जिंकण्यासाठी झालेला हा प्रकार होता. भविष्यामध्ये ही योजना राहील की नाही मला शंका आहे. विधानसभा निवडणुकीनंतर भाजप, तुम्हाला वाटतं की स्वबळावर महापालिका निवडणूक लढेल? कारण काही आमदार असं म्हणतात पुण्यातली की आम्ही स्वबळावर लढू. कुठे? मुंबईत महापालिका. भारतीय जनता पक्षाविषयी म्हणते. बघा, हा त्यांचा प्रश्न आहे. भारतीय जनता पक्ष भविष्यामध्ये महाराष्ट्रात एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, यांच्याबरोबर निवडणुका लढणार नाही. हे मी तुम्हाला सांगतो. विधानसभेच्या म्हणतो, महापालिकेच्या तर सोडूनच द्या. बिहारमध्ये भारतीय जनता पक्षानं नितीश कुमारांना बरोबर घेतलं. त्याच बिहारमध्ये नितीश कुमाराचे 10 खासदार फोडण्याचं काम सुरू झालं आहे. जो पक्ष NDAमध्ये आहे त्याच पक्षाचे खासदार ते फोडत आहेत बिहारमध्ये 10. हे माहिती आहे का आपल्याला? त्याच्यामुळे नितीश कुमार अस्वस्थ आहे. ते NDAमध्ये राहतील की नाही याच्याविषयी माझ्या मनामध्ये आता शंका आहे. भविष्यात ते NDA बरोबर निवडणुका लढतील का? कारण जो मित्र असतो त्याच्या पाठीत वार करायचा.
हे भाजपचं धोरण बिहारमध्ये सुद्धा सुरू झालेलं आहे. नाही, पण राऊत साहेब याचाच एक असा भाग आहे की कदाचित नितीश कुमार जर बाहेर पडले आणि बहुमत पूर्ण नाहीये भाजपकडे, अशा वेळेस एनसीपी, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना वेगळा आहे. पक्ष यांचे खासदारही ते कशा करतात? त्यांच्याबरोबर घेऊ शकतात. असं काय त्यांना सोनं लागलं आहे, त्या गुळ लागला आहे? हां, आम्ही का मुंगळे आहोत का त्या ढेपेला चिटकून बसायला? जर सरकार अल्पमतात येणार असेल तर आम्ही एकत्र लढलेलं जे इंडिया आहे त्यांचं सरकार येईल. नरेंद्र मोदी आणि अमित शहा कशाला पाहिजे? असं त्यांनी काय दिवे लावले त्या देशामध्ये? हां, ट्रम्प त्यांना शपथविधीला बोलवायला तयार नाही, ही त्यांची पत आहे. देशाचे परराष्ट्र मंत्री व्हाईट हाऊसच्या बाहेर गेल्या 15 दिवसापासून बसून आणि उभे आहेत की मोदींना बोलवा. नवाज शरीफना आमंत्रण आहे, श्रीलंकेच्या प्रधानमंत्र्याला आमंत्रण आहे, पुतीनला आमंत्रण आहे, फ्रान्सच्या प्राईम मिनिस्टरला आमंत्रण आहे, सौदी आणि गल्फमधल्या लहान राष्ट्रांच्या प्रमुखांना आमंत्रण आहे. पण विश्वगुरूंना आमंत्रण नाही आहे. त्याच्यामुळे विश्वगुरू अस्वस्थ आहे. अशा ज्यांचा प्रतिष्ठा अशी ढासळते आहे त्यांच्या आणि देशाची, त्यांच्या हातात देशाची सूत्र आम्ही परत का द्यायची? राजन साळवींचं नेमकं शिवसेना युबीटी मध्ये काय चाललंय? राजन साळवी उपस्थित होतो. परवा त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ते म्हणाले की मी बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे, माझ्या बाबतीतल्या अफवा आहेत. पण आता परत अशा बातम्या येत आहेत की त्यांचे पक्ष बदलाचे संकेत येत आहेत, त्यांच्यावर कार्यकर्त्यांचा दबाव मी आहे. पाहतो. मी आत्ता राजन साळवी आज मातोश्रीवर येणार आहे. आम्ही सगळे तिथे आहोत. राजन साळवी येत आहेत, त्यांचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबरचे कोकणातले येत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राजन साळवी यांच्यात संवाद चालू आहे. राजन साळवी हे कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहेत. आतापर्यंत त्यांना रत्नागिरीमध्ये नगराध्यक्षपदापासून आमदारकीपर्यंत आणि जिल्हा प्रमुख पदापासून ते उपनेतेपदापर्यंत ही सगळी प्रतिष्ठेची पदं त्यांना शिवसेनेनं दिलेली आहे आणि त्याबद्दल ते नेहमी कृतज्ञ असतात. एक कडवट झुंजार शिवसैनिक आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिक आहे. त्याच्या मनामध्ये असे काही विचार असतील असं मला वाटत नाही. शंका जताई जा रही है कि नीतीश कुमार एनडीए में रहेंगे या नहीं? देखिए, मैंने ये सुना है नीतीश कुमार आज एनडीए में है, लेकिन नीतीश कुमार जी के पार्टी के 10 सांसद तोड़ने की कवायद भाजपा कर रही है. ये भाजपा का चेहरा है. जो उनके साथ रहता है, दोस्ती है, मदद करता है, उनके साथ वो बेईमानी करते हैं. हमारे पास खबर है कि जेडीयू के 10 सांसद बीजेपी तोड़ने जा रही है. इसीलिए नीतीश कुमार जी बहुत डिस्टर्ब है और कुछ अलग निर्णय वो ले सकते हैं. ये मैं सुन रहा हूँ, लेकिन मेरा विश्वास है बीजेपी ये कर सकती है. बीजेपी पार्टी तोड़ने में उनका एक क्या बोलता है, एक नशा है उनको. पार्टी तोड़ने के नशा, मित्रों की पार्टी तोड़ने के नशा उनके ऊपर छा जाती है. तो अब नीतीश कुमार की पार्टी और उनके सांसद बीजेपी तोड़ने जा रही है. महाराष्ट्र में भी ये होगा, महाराष्ट्र में भी ये होगा जिस तरह की महापालिका की इलेक्शन कॉर्पोरेशन की कौन तोड़ेगा? एकनाथ शिंदे के तोड़ सकते हैं. अजित पवार के पास कुछ नहीं है. एकनाथ शिंदे के तोड़ सकते हैं खान साहब, मुझे मालूम है. सर, आमंत्रण नहीं मिला आपका राम जिस तरह से मंदिर नीतीश कुमार जी की पार्टी को तोड़ने की संभावना है, वैसे महाराष्ट्र में शरद पवार उनकी पार्टी हो या उद्धव ठाकरे की पार्टी हो, उनके सांसद भी तोड़े जा सकते हैं. देखिए हमको जितना तोड़ना था तोड़ चुके हैं. अब शिवसेना के या पवार साहब के सांसद नहीं टूटेगी. अब टूटने के लिए बाजार में कौन है आपको मालूम है, बस. और अपने महाराष्ट्र में जो खेल चल रहा है वो भी देख रहे हैं. चलिए, थैंक यू. सर, आमंत्रण नहीं मिला आपका प्रधानमंत्री को आमंत्रण नहीं मिला ट्रम्प को लेकर? ठीक है, मैं सुन रहा हूँ, मैं ये पढ़ रहा हूँ और जो सोर्सेज बता रहे हैं, प्रेसिडेंट ट्रम्प का जो शपथ ग्रहण समारोह है उसमें अब तक हमारे विश्वगुरु प्रधानमंत्री को न्योता नहीं मिला है. इसलिए हमारे विश्वगुरु बहुत अस्वस्थ है, उनका मन बहुत चंचल हो गया है. देश के विदेश मंत्री को 15 दिन से अमेरिका में जाकर बिठाया है व्हाइट हाउस के बाहर कि कुछ भी करके निमंत्रण लेके आइए, नहीं तो बहुत इज्जत जाएगी विश्वगुरु की. ये मैं सुन रहा हूँ, मैं पढ़ रहा हूँ.
मैंने ये भी सुना है कि नवाज प्रधानमंत्री पाकिस्तान के जो है उनको आमंत्रण दिया है, मिस्टर शरीफ को। पूरे अरब राष्ट्रों के प्रमुखों को निमंत्रित किया है, पुतिन को निमंत्रित किया है, फ्रांस के राष्ट्रपति को निमंत्रित किया है। हाँ, सभी को बुलाया है, लेकिन ट्रम्प अब तक हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को बुलाने के पक्ष में नहीं। अगर ये है, ऐसा हो रहा है, तो विश्वगुरु का डंका क्यों बज रहा है? और आपने मुझे न्योता दो, मुझे बुलाइए भाई, ये जो चल रहा है, पूरी इज्जत चली जा रही हमारी, ये बंद करो। क्या है वहाँ अमेरिका में? मत जाइए, अपना देश संभालो, मणिपुर संभालो, मणिपुर में जाइए। शपथ ग्रहण जाने से अच्छा है कि आप मणिपुर जाइए, दिल्ली विधानसभा में चुनाव में जाइए, लद्दाख में जाइए, लद्दाख की ज़मीन चीन खा रहा है, वहाँ जाइए। लेकिन उनको जाना है शपथ ग्रहण में, ट्रम्प के, और ट्रम्प उनको नहीं बुला रहा है। चलिए, थैंक यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।